नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्लास 8च्या स्टुडंटसाठी जी सेकंड टर्म एक्झामिनेशन म्हणजेच द्वितीय स्तर परीक्षा होणार आहे तिच्यासाठी इंग्लिशची क्वेश्चन पेपर. तर पूर्ण या व्हिडिओला आपण कव्हर करणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अगदी 5 मिनिटात ही क्वेश्चन पेपर आपण बघणार आहे. पॅटचा जो पेपर येणार आहे तुम्हाला तोही पेपर अशाच पद्धतीने असणार आहे. सेम क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळतील मोस्ट ऑफ. सो तुम्हाला काय करायचं, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आत्ताच. तर चला व्हिडिओला सुरू करूया. स्टँडर्ड डेट तुम्ही वाचू शकता. सेकंड टर्म एक्झाम 2026. सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि मार्क्स आहेत 50. टाईम दिलेला आहे 2 तासाचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 1 मध्ये डू द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड म्हणजे सूचनेनुसार कृती करायच्यात. पहिल्यामध्ये आहे कंप्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. करेक्ट लेटर्सचा यूज करून तुम्हाला हे जे काही सेंटेन्सेस आहेत ते कंप्लीट करायचे. जसं की इरेज आहे, ए टाकायचं आहे. त्यानंतर काय आहे, इंट्रन्स आहे, टी मिसिंग आहे. त्यानंतर ओएज आहे, ए मिसिंग आहे. त्यानंतर हा शब्द काय आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आणि अशा पद्धतीने तुम्हाला लेटर्स टाकून हे वर्ड्स जे आहेत ते कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं आहे कॉपी द सेंटेन्सेस करेक्टली इन युअर नोटबुक ऑर आन्सर शीट. म्हणजे आन्सर शीटमध्ये तुम्हाला हे जे काही शब्द दिलेले आहेत, सेंटेन्सेस दिलेले आहेत, वाक्य दिलेले आहेत, ते तुम्हाला ॲज इट इज कॉपी करायचे, जसेच्या तसे उतरवायचे. त्यानंतर तिसरं आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये पुढील जे काही शब्द आहेत ते तुम्हाला सेट करायचे आहेत. तुम्ही रीड करायचा स्क्रीनशॉट घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला अगदी सोपं जाईल. त्यानंतर आहे कंप्लीट द वर्ड्स ऑफ वर्ब चेन. वर्ड चेन ऑफ वर्ब्स म्हणजे वर्बची वर्ड चेन आता कंप्लीट करायची विद्यार्थी मित्रांनो. सिंक वर्ण दिलेलं आहे, तर के वर्ण आता नेक्स्ट वर्ड घ्या आणि त्याची वर्ड चेन कंप्लीट करा. त्यानंतर आहे मेक द मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग द प्रेस टू सेंड आउट. ओके. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, पिक द रूट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्स. अनफॉर्च्युनेटली दॅट इज अनफॉर्च्युनेट अँड सेफ्टीचं काय होईल, सेफ. ओके. वी आर सेफ किंवा अनफॉर्च्युनेट, तर अनफॉर्च्युनेटचा तुम्हाला वाक्यात प्रयोग करायचा आहे किंवा सेफ्टी तुमच्या शब्दांत तुम्ही त्याचा तुमच्या वाक्यात प्रयोग करा. त्यानंतर आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता पी व्ही सिंधू यांच्यावरती हा पॅसेज दिला आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो. हा पॅसेज तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी 5 मिनिटाचा वेळ काही 3 ते 4 सेकंदाचा वेळ देतो आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि त्यावरती प्रश्न आहेत ते तुम्हाला पुन्हा स्क्रीनशॉट घ्यायचा. बघा हे प्रश्न दिले आहेत ज्यामध्ये तुम्हाला नेम द फॉलोइंग याचाही स्क्रीनशॉट घ्या आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व्ह करा. विद्यार्थी मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट हा पेपर असणार आहे, सो तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. त्यानंतर कंप्लीट द वेब डायग्राम. आता हे जाळं पूर्ण करायचं आहे, ज्यामध्ये अचिव्हमेंट्स ऑफ सिंधू ॲट द एज ऑफ 13 and 14 13-14 वर्षी त्यांची काय अचिव्हमेंट्स होते. 4 अचिव्हमेंट्स तुम्हाला लिहायचे, 1 2 3 4 अशा पद्धतीने अचिव्हमेंट्स कंप्लीट करा, मार्क्स मिळून जातील. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मेक अ मिनिमम 3 लेटर्स 4 लेटर्स मिनिमम 3 or 4 लेटर्स फ्रॉम द वर्ड. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, कंटेम्पररी या वर्डमधनं तुम्हाला मिनिंगफुल 3 ते 4 वर्ड्स बनवायचे आहेत. त्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्सेप्च्युअल ग्रामर. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲड अ क्वेश्चन टॅग शी वॉन अ ब्रॉन्झ मेडल. क्वेश्चन टॅग ॲड करायचं आहे. सिंधू ऑन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. आता WH क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बनवायचं आहे. ओके. ॲड क्वेश्चन टॅग आणि WH क्वेश्चन. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स आहे, हू इज युअर फेवरेट प्लेयर अँड व्हाय डू यू लाईक हिम ऑर हर. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता कविता दिलेली आहे, कवितेवरती आधारित प्रश्न आहे क्वेश्चन 3 मध्ये. आता कविता बघा, फ्रेंडशिप ही कविता दिलेली आहे, हिचा स्क्रीनशॉट घ्या. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन, हिचा स्क्रीनशॉट घ्या. दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्स, हिचा स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने. आणि बघा प्रश्न काय आहे. प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये पहिला, ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहे, एक्स्ट्रॅक्ट कंप्लीट करायचे आहे. द 2 थिंग्स दॅट आर कम्पेअर्ड टू फ्रेंडशिप आर. कोणत्या गोष्टी कम्पेअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. तुम्ही पहिले पोयम रीड करा आणि त्यानंतर आन्सर करा. त्यानंतर आहे डॉट 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 होल्ड्स फ्रेंड्स क्लोजली टुगेदर. ओके. त्यानंतर आहे रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द वेब. आता ही कविता वाचूनच ही वेब कंप्लीट करायची आहे. फ्रेंडशिप इज कम्पेअर्ड टू, तर कशाबद्दल कम्पेअर केलेले आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. बॉक्सेस फिलअप करा. त्यानंतर आहे राईट डाऊन द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट अँड सेकंड टांजा. म्हणजे पहिल्या आणि सेकंड टांजाची जी काही राईम स्कीम आहे ती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक पोयम जी की आहे ट्रूथ, आणि त्यावरती काही प्रश्न आहेत, तिचं ॲप्रिसिएशन करायचं. बेसिकली ट्रूथ ही पोयम दिलेली आहे, रीड करू शकता, हिचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ह्या पोयमचं आता ॲप्रिसिएशन तुम्हाला करायचं आहे. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला टायटल ऑफ द पोयम लिहा, त्यानंतर कोणी लिहिलेली आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर पोयम हॅज, तर अशा पद्धतीने तुम्ही ॲप्रिसिएशन करा, आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. त्यानंतर नॉन टेक्स्टाईल पॅसेज आहे, आता पाठ्यपुस्तकाच्या बाहेर लन्सिंग पॅसेज आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. देअर वॉज अ स्मॉल विलेज इन अ नॉर्थ कोरिया विथ अ पॉप्युलेशन ऑफ 5000. इथून तर विद्यार्थी मित्रांनो इंटेलिजन्स इथपर्यंतचा हा पॅसेज आहे, स्क्रीनशॉट घ्या. त्यावरती काही प्रश्न आहेत. तर प्रश्न काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता पॅसेज वाचा आणि पुढील ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा, ज्यामध्ये एमध्ये आहे द टॉप स्टुडंट्स अमॉंग द क्लास वॉज डॉट डॉट डॉट. बीमध्ये आहे द मिनिंग ऑफ हॅली इज विलेज डॉट डॉट डॉट. सो तुम्हाला काय करायचं, फक्त आणि फक्त ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या. सोपी सी क्वेश्चन पेपर आहे, स्क्रीनशॉट घेत चला. फक्त 5 मिनिटात 6 मिनिटात व्हिडिओ एंड करणार आहे. त्यानंतर आहे कॉम्प्लेक्स फॅक्चर ॲक्टिव्हिटी कंप्लीट द वेब. आता वेब कंप्लीट करायची आहे. फीचर्स ऑफ अला दहाली
ॲज प्लेस ऑफ ब्युटी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, ही वेब जी आहे सो ती कंप्लीट करायची आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन द वॅकॅब्युलरी. आता अँटोनियम्स फाइंड करायचे म्हणजेच विरुद्धार्थी शब्द तुम्हाला फाइंड करायचे आहेत. जसं की लिव्ह आहे, डिमेरिट आहे, मेरिट, डिमेरिटचं मेरिट होईल, त्यानंतर फार अवे आहे, अवे होईल, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो क्लोज होईल, त्यानंतर अगलीसाठी काय आलेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, ब्युटिफुल असेल. त्यानंतर आहे फोरमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्च्युअल ग्रामर. आता WH क्वेश्चन्स तुम्हाला तयार करायचे आहेत. हॅली मीन्स विलेज, त्यानंतर आहे मृदुला वॉज अ बिमन्स डॉट. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे, व्हॉट अकॉर्डिंग टू यू आर द क्वालिटीज ऑफ अ आयडियल स्टुडंट्स. पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर आहे डिस्क्राईब युअर फेवरेट्स फ्रेंड. तुमच्या आवडत्या मित्राबद्दल तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे, प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. हाऊ मेनी डेज डू यू हॅव. ओके. त्यानंतर आहे हु इज युअर फेवरेट फ्रेंड, तुमचा आवडता मित्र कोण. त्यानंतर व्हॉट इज हिज नेचर लाईक. या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या आणि तुम्हाला 5 मार्क मिळून जातील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशन, मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं आहे तुमच्या मराठी भाषेत, ज्यामध्ये एमध्ये आहे राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मदर टँग. विद्यार्थी मित्रांनो पुढील जे शब्द आहेत ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे आहेत. जसं की स्लेव म्हणजे काय, गुलाम होतो. त्यानंतर आईसबॉक्स होतो. त्यानंतर प्रोग्रेस, डिवाईन. किंवा फक्त शब्द जसं की स्लेवचं काय होतं, गुलाम. तर हे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेत, ज्या भाषा तुम्ही बोलता त्यामध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. त्यानंतर बीमध्ये आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मदर टंग. आता विद्यार्थी मित्रांनो हे पुढील विधाने तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे. जसं की आहे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानवसेवा हीच ईश्वर सेवा, लोकसेवा हीच ईश्वर सेवा अशा पद्धतीने आपण म्हणतो. वी शुड हेल्प द पूर अँड निडी, म्हणजे आपल्याला गरजू आणि ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करायला पाहिजे. त्यानंतर आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन इंग्लिश. आता ही जी काही वाक्य दिलं आहे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही क्वेश्चन पेपर होती क्लास 8च्या स्टुडंटसाठी इंग्लिशची सेकंड टर्म एक्झामिनेशन, जिला तुम्ही द्वितीय सत्र म्हणता. अशाच पद्धतीने जर पॅटचा पेपर आला तरी येऊ शकतो. यामध्ये थोडं ग्रामॅटिकली मिस्टेक्स असू शकतात, सो तुम्ही करेक्ट करा ॲज फ्रॉम युअर एंड. थोड्या मिस्टेक्स आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, जिथे तुम्हाला समजलं नसेल व्हिडिओला मागे घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि सॉल्व करा. तुम्हाला सर्वांनी या द्वितीय सत्राच्या पॅटचा असेल किंवा तुमचा असाही क्वेश्चन पेपर येऊ शकतो. सो तुम्ही पूर्णपणे प्रॅक्टिस करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी अशाच विषयावरती नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतात. सर्व विषयाच्या आपण टाकल्यात, मॅथ, सायन्स, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, सर्व विषयाच्या, मराठी, इंग्लिश देखील. सो तुम्ही चेक करा आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा या इंग्लिशच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.